राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गेल्या काही दिवसांपासून बराच वाद सुरू आहे। रायगड म्हटलं की तुम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा समोर येते की कुत्र्याची प्रतिमा समोर येते ते सांगा, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला। हा सगळा वाद ब्रिटिशांनी आणला आहे। हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री आहेत असंही उदयनराजेंनी म्हटलंय। असो, पण महत्त्वाचं हे आहे की उदयनराजे म्हणतात त्याप्रमाणे लांब कानाची कुत्री जर आपल्या देशात नाही तर प्रमुख भारतीय कुत्र्यांच्या जाती कोणत्या सांगते। पहिली जात म्हणजे मुधोल हाउंड। या कुत्र्याचा वापर पहारा, गस्त आणि शोध मोहिमांमध्ये केला जातो। याचं वैशिष्ट्य काय तर तो चपळ, वेगवान आणि त्यामध्ये तीव्र वास घेण्याची क्षमता असते आणि त्याची नेमणूक भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलांमध्ये केली जाते। दुसरी जात म्हणजे राजापलियम। या कुत्र्याचा वापर संवेदनशील भागांमध्ये पहारा आणि गस्तीसाठी केला जातो। याचं वैशिष्ट्य काय तर तो विश्वासू, सतर्क आणि त्याच्या मालकाचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतो आणि त्याची नेमणूक तामिळनाडू पोलीस दलात सुरक्षा कामांसाठी केली जाते। तिसरी जात म्हणजे कोंबई। या कुत्र्याचा वापर पहारा आणि मार्ग काढण्यासाठी केला जातो। याचं वैशिष्ट्य काय तर तो धैर्यवान, प्रदेशवादी आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कुशल असतो। त्याची दक्षिण भारतातील स्थानिक सुरक्षा दलामध्ये वापर केला जातो। चौथी जात म्हणजे हिमालयन शेफर्ड डॉग। याचा वापर डोंगराळ व थंड प्रदेशांमध्ये पहारा आणि गुरं राखण्यासाठी केला जातो। याचं वैशिष्ट्य काय तर उंच भाग व थंड हवामानासाठी योग्य मजबूत संरक्षणात्मक वृत्ती याच्याकडे असते आणि याचा वापर हिमालयीन भागातील सुरक्षा दलांमध्ये केला जातो। पाचवी जात म्हणजे रामपूर ग्रेहाउंड। याचा वापर मार्ग काढणं आणि पाठलागासाठी उपयुक्त असतो। हा वेगवान, सहनशील आणि बुद्धिमान असतो। त्याचा वापर जलद पाठलाग आवश्यक असलेल्या कामांसाठी केला जातो। ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि TOD मराठीला लगेचच फॉलो करा।